स्वातंत्र्याच्या पूर्वी लोकमान्य टिळकांनी एक प्रश्न ब्रिटिश सरकारला विचारला होता आणि तो म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. दुर्दैवाने तोच प्रश्न स्वातंत्र्यानंतर विचारावा लागतोय, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि पर्यटनाला पूरक असणाऱ्या अनेक गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्या. परंतु असे असतानासुद्धा निसर्गाचा ऱ्हास होणे काही कमी झालं नाही. उठसूट झाडाची तोड करणे, झाडे न लावणे. आता कालची जी गोष्ट सांगतोय, मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे की एक झाड तोडलं तर ते झाड किती वर्षाचं आहे ते बघितलं पाहिजे. जर ते झाड 50 वर्षाचं असेल तर 50 झाडे लावली पाहिजेत. या आदेशाची कुठे अंमलबजावणी होते आहे का? अजिबात होत नाही. मग त्याचप्रमाणे हा निसर्ग राखण्यासाठी म्हणून स्वच्छ आणि सुंदर निसर्ग असणं गरजेचं आहे. परंतु मी बघितलं आता या बोट फायबर कारखान्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि हे प्रदूषण केवळ पाण्याचं नाही तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण आहे आणि त्यामुळे इतर प्रदूषणामध्ये निसर्गाचा ऱ्हास होणं सुरू आहे. आमच्या बाळा राणेने हा प्रश्न उचलून धरला आहे आणि त्यांनी हे उपोषण सुरू केलं. तरीसुद्धा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न या ठिकाणी विचारावा लागतोय. कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे आणि ती म्हणजे बाळा राणे हे आज यांना कॅन्सर आहे आणि कॅन्सरच्या 4थ्या स्टेपवर ते आहेत आणि तरीसुद्धा ते उपोषण करतायत. मग याची दखल सरकारने घ्यायला नको होती काय? कॅन्सर झालेला माणूस सरकारला निवेदन देतोय की आम्हाला तुम्ही निसर्ग राखा म्हणून, आणि सरकार निसर्ग राखण्याऐवजी त्या कॅन्सर झालेल्या माणसाला उपोषण करू देतं आहे. हे कितपत योग्य आहे? दुसरा प्रश्न हा आहे की मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे की ते फायबर बोट कंपनी बंद करा आणि ताबडतोब सगळ्या इमारती आहेत त्या डिमॉलिश करा, तोडून टाका, मोडून टाका. हा निर्णय असतानासुद्धा शासन या निर्णयाकडे दुर्लक्ष करतं आहे. गावच्या स्थानिक राजकारणात अडकून ही व्यवस्था ही शासन व्यवस्था काहीच करत नाही आहे. हे खरंच दुर्भाग्य आहे. एक मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं सुद्धा पालन आपण करणार नाही यासारखं दुर्दैव नाही. आणि आता मी बघितलं आहे की एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे सगळ्या पूर्तता करू म्हणून. याचाच अर्थ सरळ असा होतो आहे की याची पूर्तता यापूर्वी झालेली नाही. यापूर्वी पूर्तता न झाल्यामुळेच हे आश्वासन द्यावे लागते की आम्ही पूर्तता करू म्हणून. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे तुम्ही काहीच केलं नव्हतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, माझ्या बाईटमध्ये सांगितलं की याची उत्तरं प्रत्येक शासनकर्त्याला द्यावी लागतील आणि म्हणून 1 मेपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे. 1 मेपर्यंत हे आंदोलन स्थगित राहील आणि 1 मेपर्यंत जर पूर्तता झाली नाही तर बाळा राणेबरोबर आम्हीसुद्धा उपोषणाला बसू. याची दखल आपण सर्वांनी आणि शासनाने घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.